घडामोडी। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली। विद्यार्थ्यांचे परीक्षेची चिंता दूर होऊन त्यांनी मनमोकळेपणे परीक्षा द्यावी यासाठी महाविद्यालय प्रशासनाने शाळेच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांचे औक्षण करून पुष्पवर्षाव करून स्वागत केले। ठाणे जिल्ह्यात 10वी परीक्षेला 1,21,244 विद्यार्थी सामोरे जात आहेत। 21 फेब्रुवारी रोजी आज पहिलाच मराठी विषयाचा पेपर होता। या अनुषंगाने ठाण्यातील महाविद्यालय आणि रमेश परमार ज्युनियर कॉलेज या केंद्रावर विद्यार्थ्यांचे आगळेवेगळे स्वागत करण्यात आले। या केंद्रावर तब्बल 98 परीक्षार्थी असून प्राचार्य विकास मुकुंदराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व परीक्षांचे स्वागत पुष्पवर्षावाने करण्यात आले। यावेळी उपप्राचार्य अनुराधा कुलकर्णी, स्नेहा शेडगे, पर्यवेक्षक सतीश घोलप, केंद्र संचालक महादेव मोरे, शिपाई रेखा म्हात्रे आदींनी परीक्षांना यशस्वी भव असा आशीर्वाद देत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या। या अनपेक्षित स्वागताने विद्यार्थी भारावून गेले होते। तब्बल 30 मिनिटाच्या रोमहर्षक झटापटीनंतर पैलवान रविराज गायकवाडने कालीचरण सोलकरला चितपट करून मराठा केसरीची गदा आपल्या नावे केली। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्ताने सकल मराठा सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने या कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। छत्रपती शिवाजी महाराज मैदानात प्रमुख संयोजक रमेश आंबरे, कार्याध्यक्ष कृष्णा पाटील, सचिव संतोष सूर्यराव, खजिनदार धनंजय समुद्रे यांच्या विशेष पुढाकाराने रंगलेल्या या कुस्ती स्पर्धेला कुस्ती शौकीनांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। स्पर्धेतील निर्णायक लढत रंगतदार ठरल्याने कुस्ती शौकीनांना कुस्तीचा चांगलाच आनंद लुटता आला। रविराज आणि कालीचरण दोघेही तुल्यबळ असल्याने कुस्ती शौकीनांना अपेक्षित असा खेळ पाहायला मिळाला। दोघांनीही एकापेक्षा एक धावपेच टाकत विजय मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले, पण शेवटी रविराजने थकलेल्या कालीचरणला खाली खेचत चितपट करत मराठा केसरी गदेवर आपले नाव कोरत रोख बक्षीस पटकावले। तर धीरज पवार आणि सकपाळ सोनटक्के यांच्या दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती रंगली, पण ऐन खेळात धीरजचा खांदा दुखल्याने पंचांनी ही कुस्ती बरोबरी सोडवली। तिसरी क्रमांकाची प्रशांत शिंदे आणि रवी सांडू यांच्यातील कुस्तीही 30 मिनिटाच्या झटापटीनंतर पंचांनी बरोबर सोडवली। महिलांच्या कुस्तीत पहिल्या क्रमांकाच्या कुस्ती चितपटीवर निकाली ठरली। हरियाणाच्या सोनिका हाड्डाने वेदिका पवारला चितपट करत अव्वल स्थान पटकावले। प्रगती गायकवाडने वेदिका ससानेवर विजय मिळवत दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती जिंकली। सृष्टी भोसले तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत विजयी झाले। या कुस्ती स्पर्धेचे खास आकर्षण ठरलेल्या देवा थापा यांची कुस्ती अतिशय मनोरंजन आणि आकर्षक ठरली। प्रेक्षकांनी या कुस्तीला खूपच डोक्यावर घेतले। समशेर विरुद्ध झालेल्या या कुस्तीत देवा थापाने बाजी मारली। तसेच यावेळी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना यावेळी मराठा भूषण पुरस्कार देऊन सन्मान देखील करण्यात आला। सदरचा सन्मान सोहळा सकल मराठा सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या सभासदांच्या उपस्थितीत पार पडला। आमदार जितेंद्र आव्हाड स्वतःला डॉक्टर म्हणतात, त्यांच्या डॉक्टरेट पदवीची चौकशी व्हावी अशी मागणी आम्ही करणार आहोत। कारण कोणी प्रबंध लिहिले, कोण 6 महिने कुठे राहिले, त्यांचे सर्व पुरावे आमच्याकडे आहेत। आव्हाड यांची डॉक्टरेट बनावट आहे। आव्हाड हे खोटारडे आणि ढोंगी आहेत, हे महाराष्ट्राच्या जनतेला दाखवून देणार असा आरोप राष्ट्रवादीचे अजित पवार गट महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर आरोप केला आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे स्वीय सहाय्यक अभिजित पवार यांनी अजित पवार गटात प्रवेश केला होता। गुरुवारी ते पुन्हा शरद पवार गटात दाखल झाले। त्यावेळी आव्हाड आणि अभिजित पवार यांनी नजीब मुल्ला यांच्यावर गंभीर आरोप केले। त्यास प्रत्युत्तर देण्यासाठी नजीब मुल्ला यांनी ठाण्यात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते। त्यावेळी त्यांनी आव्हाड यांच्यावर टीका केली। आमदार जितेंद्र आव्हाड स्वतःला डॉक्टर म्हणतात, त्यांच्या डॉक्टरेट पदवीची चौकशी व्हावी अशी मागणी आम्ही करणार आहोत, असे नजीब मुल्ला म्हणाले। आव्हाड यांचे स्वीय सहाय्यक अभिजित पवार यांची पत्नी कोरमॉलमध्ये असताना त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधून आव्हाड यांनी अभिजित पवार यांना धमकावले होते। धमकाविताना एका नेत्याचे नाव आव्हाड घेत होते। त्या नेत्यांच्या नावाचा वापर करून आव्हाड दादागिरी करत असल्याचा आरोपी नजीब मुल्ला यांनी केला आहे। आव्हाड यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत। तुम्ही किती हत्या केल्यात, किती बलात्कार केले याची चौकशी करण्याची मागणी आम्ही करणार आहोत। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही।
पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे, मात्र ठाणे शहरासाठी महत्त्वाचे मानले जाणारे पार्किंग धोरण अद्याप अंमलात येऊ शकले नाही। 2013 पासून कागदावर असलेले पार्किंग धोरण सुमारे 2.5 वर्षापूर्वी महासभेत मंजूर करण्यात आले। त्याचा ठराव अद्याप संबंधित विभागाला प्राप्त झालेला नाही। जोपर्यंत नवीन महासभा अस्तित्वात येत नाही तोपर्यंत पार्किंग धोरणाची अंमलबजावणी शक्य नसल्याचे पालिकेतील सूत्रांनी सांगितले। त्यामुळे महापालिका निवडणूक होईपर्यंत ठाणे शहरातील पार्किंगचा जागडगुंता सुटणे अशक्य आहे। कित्येक वर्षापासून कागदावर असलेले रस्त्यावरील स्मार्ट पार्किंग धोरण गुंडाळत त्याऐवजी परंपरागत पद्धतीने रस्त्यावर सुशुल्क पार्किंग धोरण राबवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे। शहरातील 168 रस्त्यांवर 11,931 वाहने उभी करण्याची सुविधा उपलब्ध होणार असून त्यामध्ये 6,477 दुचाकी, 1,546 तीन चाकी व 3,360 हलकी 4 चाकी तर 548 अवजड 4 चाकी वाहनांच्या पार्किंगचा समावेश असणार आहे। पार्किंगसाठी अ, ब, क, ड अशी रस्त्यांची वर्गवारी करून त्याप्रमाणे वाहन पार्किंग शुल्काचे दर निश्चित केलेत। या प्रस्तावामुळे ठाणेकरांना वाहन पार्किंगची सुविधा उपलब्ध होण्याबरोबर पालिकेला कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळणार असल्याचे पालिका प्रशासनाने म्हटले होते। 2.5 वर्षापूर्वी सूचनेसह महासभेत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे। ठाण्यात 2014च्या सुमारास पार्किंग धोरण तयार झाले। शहरातील 166 रस्त्यांचा सर्वे होऊन ते अंतिम करण्यात आले। पार्किंगचे दिवसाचे आणि रात्रीचे दर अंतिम करण्यात आले। तब्बल 9,500 वाहने पार्किंग होऊ शकणार आहेत, परंतु त्याला 12 वर्षे उलटून गेली तरी तूर्त स्वरूप प्राप्त झालेले नाही। त्यामुळे पार्किंगचा प्रश्न आजही जैसेचे असून नागरिकांमध्ये याबाबत नाराजी पसरली आहे। महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या आरोग्य मित्रांच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व आरोग्य मित्रांनी बेमुदत संप पुकारलाय। ठाणे जिल्ह्यातील आरोग्य मित्र देखील या संपात सहभागी झाले असून ठाणे शासकीय विश्रामगृहाबाहेर या आंदोलनास बसले आहेत। राज्यात राबवण्यात येत असलेल्या महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन स्वरूपात भरण्यासाठी आरोग्य मित्र या पदासाठी भरती करण्यात आली होती। ज्या रुग्णालयात या योजना राबवल्या जातात त्या रुग्णालयात हे आरोग्य मित्र काम करत होते। रुग्णालयाचा आलेला अर्ज आणि कागदपत्रे स्कॅन करून ऑनलाईन पद्धतीने त्यांचा अर्ज संकेतस्थळावर समाविष्ट करण्याचे काम हे आरोग्य मित्र करत आहेत। मात्र या आरोग्य मित्रांनी किमान वेतन आणि वार्षिक वेतनवाढ, आरोग्य मित्रांना ठराविक संख्येने रजा मिळाव्यात, कायमस्वरूपी नोकरीचा दर्जा मिळावा आणि अन्य कामांच्या जबाबदाऱ्यांबाबत स्पष्ट धोरण आखावे अशा मागण्या सरकारकडे केल्या होत्या। आरोग्य मित्रांनी या मागण्यांसाठी 12 फेब्रुवारीपासून संप जाण्याचा इशारा दिला होता, परंतु राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी मध्यस्थी करत 12 फेब्रुवारीला बैठक आयोजित केली। या बैठकीत डेप्युटी CEO विनोद बोंद्रे तसेच सहाय्यक संस्था पदाधिकारी आणि महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर DL कराड यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। या बैठकीत मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली, परंतु TPA संस्थेने निर्णय घेण्यासाठी 10 दिवसांची मुदत मागितली। महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेने हा निर्णय मान्य करून 18 फेब्रुवारीपर्यंत प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतला। मात्र मुदत संपवून सरकारकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय झाला नसल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व आरोग्य मित्रांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे। तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी। ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका। धन्यवाद।